राम राम शेतकरी मित्रांनो. तर नमस्कार, राम राम सर्वांना. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की शेळीपालन कोणी करावं व कोणी करू नये, याच्यावरती आजचा पूर्ण व्हिडिओ राहणार आहे मित्रांनो. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला शेळीपालनाची चांगल्यापैकी माहिती या व्हिडिओमध्ये भेटेल. व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे मित्रांनो तुमच्या माहितीसाठी. तर त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आणि व्हिडिओ जर आवडला तरच लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. चला तर आजच्या माहितीला आपण सुरुवात करूया मित्रांनो. तर सर्वप्रथम व्हिडिओ शेळीपालन कोणी करावं. तर शेळीपालन जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यामधली मुद्दे हे तुम्हाला कळून घेणं खूप गरजेचं आहे. की असं नाही की आता मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघितले आणि मग असं ना असं होतं. 10 शेळ्या पाळल्या, 10 शेळी पालन जर केलं, 10 शेळ्यांचं जर आपल्याला इतके टोटल होती एका वर्षामध्ये, मग आपल्याला इतका नफा येतो, असं होतं तसं होतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो यूट्यूबवरती, तर ह्या सहजासहजी 1 किंवा 2 वर्षामध्ये होणाऱ्या गोष्टी नसतात. त्याला बरेच काळ, बरेच वर्षे गेलेले असतात. आणि त्याच्यानंतर ते 10 शेळ्यापासून, 5 शेळ्यापासून, कोणी एका शेळीपासून इतकं उत्पन्न घेतलं म्हणून तुम्हाला माहिती सांगतायत. त्याच्या मागं खूप कष्ट असतात, खूप दिवस त्यांनी कष्ट केलेले असतात. आणि नंतर ते तुम्हाला मुलाखत दाखवते की बाबा आम्ही याच्यावरती असं केलं, बंगला बांधला, गाडी घेतली, त्या पद्धतीनं. आणि रिअलमध्ये असतं ते असतं, पण त्याला कालावधी खूप असतो मित्रांनो. 1-2 वर्षामध्ये होणाऱ्या गोष्टी नाही त्या, त्याला 10, 15, 12 वर्ष लागत आहेत. तेव्हा त्याच्यामध्ये तग धरून राहावं लागतं. परत शेळ्यांना बिमारी आली, काही झालं, शेळ्यांचं संगोपन पण चांगल्या पद्धतीनं करावं लागतं. ज्या व्यक्तीकडून अशी व्यवस्था होईल, शेळ्यांचं संगोपन होईल, शेळ्यांना बिमारी जरी आली तर त्याचं समोर जाणं, काही मरतणूक होत असते, याच्यामध्ये नुकसान पण होत असते सुरुवातीला, ते पण सहन झालं पाहिजे. आणि मेन मुद्दा म्हणजे शेळीपालन जर करायचं असलं तर आपल्याला स्वतः त्याच्यामध्ये कष्ट करावं लागतात. असं नाही की तुम्ही गडी लावून दिला आणि त्या गड्यालाच पूर्ण बघायला लावलं शेळीपालन, तर ते शेळीपालन सक्सेस होत नाही मित्रांनो. स्वतः आपल्याला काम करावं लागतं, स्वतः कष्ट करावं लागतात, लेंडी झाडावं लागते, सगळे आपल्यामध्ये धमक पाहिजे. आपल्याला लाज बाळगून जमणार नाही. कोणी जर म्हणलं शेळीपालन करू नको, ते ऐकल्यास तुम्ही शेळीपालन करू शकत नाही मित्रांनो. त्याच्यामुळं पुरेपूर तुम्हाला सर्व काही आलं पाहिजे. आणि परत कसं आहे मित्रांनो, शेळीपालनाची थोडीफार माहिती पाहिजे. शेळीपालन विषयक थोडी जाणकारी असली म्हणजे काय होतं, समोर चालून आपल्याला अडचणी येत नाही. आणि शेळीपालन सुरू करायच्या अगोदर तुम्हाला चाऱ्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडं कडबा अवेलेबल पाहिजे, भुसकट पाहिजे, असं सुका चारा का होईना पाहिजे तुमच्याकडं. तेव्हा तुम्हाला चांगल्यापैकी बघून, तुम्ही, माझं तर म्हणणं आहे, यूट्यूबवर बघून जसे यशोगाथा दाखवतात तर त्या खऱ्या असतात, अशा खोट्यानं असतात म्हणून नाही म्हणणार मी. कारण की कसं असतं, त्याच्यामध्ये त्यांचे कष्ट खूप झालेले असतात, जास्त कालावधी असतो, 8, 9, 10 वर्षे झालेले असतात त्या शेळीपालकांना. आणि त्याच्यामधून त्यांचा इन्कम बरेचसा झालेला असतो. आणि सुरुवातीला मित्रांनो कोणतं शेळीपालन जर असेल तर ते 4, 5, 2 शेळ्या, 10 शेळ्यापासून सुरुवात करते. आणि जास्तीत जास्त शेळीपालन जर टिकणारं म्हटलं तर तुम्ही 2 ते 3 शेळ्यापासून सुरुवात करा. कारण तुम्हाला शेळीपालनाची 2 शेळ्या जर घेतल्या तर त्याची तुम्हाला 1-2 वर्षामध्ये चांगल्यापैकी माहिती होती शेळीपालनाची. आणि तिथून समोर तुम्ही जसं तुम्हाला माहिती होईल तसं तुम्ही शेळीपालनामध्ये वाढ करू शकता मित्रांनो. आपल्याकडे सुरुवातीला 2च शेळ्या होत्या, त्याच्यानंतर आपण वाढवल्यात. आता भविष्यामध्ये आपण बरेच काही वाढवणार आहोत, पण आज नाही सांगू शकत तुम्ही, कारण की आपल्याला 4 वर्षाचा अनुभव आहे आणि आजपर्यंत आपल्या शेळ्यांची काही हानी झालेली नाही मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला जर शेळीपालन करायचं असलं तर तुम्ही चांगल्या नॉलेज घेऊन, नॉलेज घ्यायचं म्हणजे असं नाही की प्रशिक्षण घ्या, असं घ्या, तुम्ही स्वतः तुमच्या पद्धतीनं 2-3 शेळ्या सुरुवात करून तुम्हाला त्याच्यामधूनच माहिती भेटू शकते आणि चांगल्यापैकी
तुम्ही ते नियोजन करू शकता मित्रांनो. आता शेळी पालन कोणी नाही करावं, हे झालं शेळी पालन करावं ज्यांना करायचं त्यांच्यासाठी विषय. आता कोण नाही करू शकत याच्यामध्ये तुम्हाला सांगू का, याच्यामध्ये मित्रांनो असा विषय, शेळी पालन म्हणजे स्वतः पुरेपूर लक्ष देणं, 3 वेळेस शेळ्यांकडे लक्ष देणं, त्यांचं चारा नियोजन, त्यांचं परत लेंडी झाडण्याची पण क्षमता पाहिजे, नाहीतर आपल्याला लाज वाटते, आपल्याला किसळ येते. मग अशा पद्धतीनं शेळी पालन तो व्यक्ती करू शकत नाही. आणि आवाढव्य खर्च करून याच्यामध्ये सक्सेस होत नाही मित्रांनो. अपयश येण्याचे कारण म्हणजे तुम्हाला सांगतोय मी थोडक्यात, जास्त नाही सांगत, 1-2 मिनिटं सांगतोय की शेळी पालनामध्ये अपयश येण्याचे कारण सांगतो तुम्हाला. सुरुवातीचं कारण म्हणजे काय की शेड आवाढव्य बांधणं, शेडचं नियोजन. सुरुवातीला तुम्ही शेड बांधतात 2 लाखाचा, कंपाऊंड करतात 2 लाखाचं, म्हणजे असे शेळ्या आणतात 1 लाखाच्या, म्हणजे 1 लाखाच्या, कोणी 2 लाखाच्या आणतात, एकदाच 10-20 आणून सोडून देतात, म्हणजे 5-6 लाख रुपये खर्च करतात त्याच्यावरती. आणि मग काय होतं मित्रांनो, शेळ्यांचं नॉलेज नसतं. एकदम तुम्ही 10-20 शेळ्या आणून सोडल्या, त्यांचं चाऱ्याचं नियोजन नसतं, चारा कमी पडतो, कधी पाणी कमी पडतं, कधी मग त्या शेळ्या काय होतं, चारा कमी पडल्यात नंतर विकनेस येतो आणि त्या शेळ्या बिमार पडतात. आता शेळ्या बिमार पडल्यानंतर काय होतं, आपण जागेवर नसतो, एखाद्या दिवस आपल्याला नॉलेज पण नसतं शेळी कशामुळे बिमार. आता शेळी क्वाच मरली त्याच्यावर पण लक्ष पाहिजे, शेळी बिमार पडलेले लक्षण लक्षात आले पाहिजे. ज्यावेळी शेळी अशी खाली मान घालून जर उभी राहिली, एकदम स्थिर खाली मान घातली आणि डोळे झाकून जर उभी राहिली, तर 100% बिमार आहे असं ओळखता आलं पाहिजे. आणि ते जर तुम्ही लवकर नाही ओळखलं, 2-3 दिवसात तुमची शेळी दगावती. आणि मग असे बरेच काही शेळ्यांचे नुकसान होऊन गोठेचे गोठे सुपडा साफ झालेले मित्रांनो. एक जर शेळीला तुमची बिमारी आली तर सर्व गोठा बिमार पडून सर्व गोठा संपू शकतो, संपलेले आहेत. असे बरेच काही तुम्हाला युट्यूबवरती म्हणजे उदाहरणं बघायला भेटत असतील की शेळी पालनाचं काही लोक म्हणतात शेळी पालन काही खरं नाही, असं होतं तसं होतं. तर त्याचं लक्षण म्हणजे असं आहे, तुम्ही एकदम खर्च करायचा आणि मग शेळी पालन तोट्यात येण्याचं कारण तेच शेळ्यांचं मरतणूक होणं. मग शेळ्याची मरतणूक झाली की आपला निगेटिव्ह विचार सुरू होतो, बाबा काय खरं याच्यामध्ये. मग आपण काय करतो, लगेच गोठा सगळा मोडून टाकून शेळ्या विकून लगेच मोकळे होतो. आणि मग काय म्हणणार आपण, नाही शेळी पालनचं काय खरं आहे, शेळी पालनामध्ये नफा नाही, असं नाही तसं नाही. आणि मग ते निगेटिव्ह विचार सुरू होतात आणि शेवटी आपल्याला सगळा पसारा विकून मोकळं व्हावं लागतं. त्याच्यामुळं मित्रांनो, कोणताही व्यवसाय करा तुम्ही, शेळी पालनच नव्हे तर शेळी पालन असो, दुकान असो, कोणताही व्यवसाय तुम्ही छोट्यापासून जर सुरुवात केली तर मोठ्यात मोठा होऊ शकतो. पण तुम्ही जर आवाढव्य खर्च करून, एकदम जास्त खर्च करून जर सुरुवात केली तर तो सक्सेस होऊ शकत नाही मित्रांनो. त्याच्यामुळं शेळी पालन जर करायचं असलं 2-3-5 शेळ्यापासून सुरुवात करा, तुम्हाला त्याचं चांगल्यापैकी नॉलेज येईल. आणि नॉलेज आल्याच्या नंतर तुम्ही 50 शेळ्या 100 शेळ्या किती शेळ्या सांभाळू शकतात मित्रांनो. फक्त माहिती येईपर्यंत तुम्ही थोडा पाऊल कमी राहू द्या तुमचा. आणि शेडवरती पण जास्त खर्च करू नका. हे बघा, आता माझा शेड आहे, हा शेड कमी खर्चात आहे. आता हे कसं आहे, माझं तर पहिल्या सुरुवातीला मी 2-4 पत्र आणून नुसतं ह्या मिडी आणल्या होत्या. ह्या दिसते का मिडी तुम्हाला, सिमेंटच्या मिडी, ह्या मिडी आणल्या तर काही लाकडाची मिडी, आणि इथं शेड ठोकला होता या जागेवरती. आणि 2 वर्ष त्याच्यामध्ये काढले मित्रांनो. शेळ्या त्याच्यामध्ये, माल त्याच्यामध्ये, कापूस त्याच्यामध्ये. आमचं बसायला जागा नव्हती राहत आम्हाला, इतके परेशान परिस्थिती काढली आपण. आणि आज त्यांच्या आशीर्वादानं शेळ्यांच्याच आपलं चांगल्यापैकी गोठा पण झालेला आहे. आणि म्हणजे शेड पण केला शेळ्यांना, हे बघू शकता तुम्ही कड्याचा. आणि इकडे एक रूम पण काढली. हे शेळ्यामुळं झालेलं आहे मित्रांनो एवढं आपलं. तर त्याच्यामुळं तुम्ही जर याच्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल, अपयशी नसेल व्हायचं, तर यशस्वी व्हायचं असलं तर तुम्ही 1-2-3 शेळ्यापासून सुरुवात करा मित्रांनो. 100% शेळी पालनामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल, हे मी नक्की सांगतोय तुम्हाला. फक्त तुम्ही नियोजन चांगल्यापैकी करा. शेळी पालन हे तोट्यात येणारं नाही. कोणी म्हणेल तरी पण मी सांगतो तुम्हाला, तोट्यात येणारा शेळी पालनाचा व्यवसाय नाही. कारण की दिवसेंदिवस याचे भाव वाढत चाललेले आहेत. त्याच्यामुळं
तुम्ही पण चांगल्यापैकी नियोजन करून नॉलेज घेऊन चांगल्यापैकी शेळीपालन सुरू करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी तुमचा खूप आभारी आहे मित्रांनो. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.